नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण गरिबाचे लाडू बनवणार आहोत. तर हे गरिबाचे लाडू काय असतात ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. पण आम्ही लहानपणी आम्हाला आजी असे लाडू बनवून ठेवायची आमच्यासाठी, लहान मुलांसाठी. आणि रोज 1 ते 2 लाडू असं खायला द्यायची आणि वरनं दूध प्यायला लावायची. 1 कपभर दूध द्यायची गरम करून आणि ते दूध प्यायला लावायची. तर तेच लाडू आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, लहानपणीची आठवण. तर इथे एक कोणतंही माप तुम्ही वापरायचं आहे. तर मी एकाच वाटीच्या मापाने 2 वाट्या इथे शेंगदाणे घेतले आहे आणि शेंगदाणे आपल्याला नाही का लो टू मीडियम गॅसवर भाजायचे आहे. मोठ्या गॅसवर भाजायचे नाही अजिबात, कारण आपल्याला शेंगदाणे जळू नाही द्यायचे आहे. आतपर्यंत ते छान असे कुरकुरीत भाजले गेले पाहिजे असे भाजायचे आहे. आता इथे एक शेंगदाणा मी तुम्हाला तोडून दाखवते. तर आतमध्ये बघू शकता तुम्ही शेंगदाणा असा पांढरा आहे. तर असा नको आहे आपल्याला, यापेक्षा आणखीन आपल्याला लाल करायचा आहे. वरनं जरी त्याची सालं तुम्हाला लाल दिसत असली ना, तरी तो आतमध्ये शिजलेला नसतो. त्यासाठी तो आपल्याला चांगला असा एकसारखा हलवत भाजायचा आहे, म्हणजे एकाच बाजूने तो जळणार नाही. आता तो भाजून झाला आहे तर काढून घेतला आहे. आता त्याच वाटीच्या मापाने इथे पाऊण वाटी मी गावरान तीळ घेतले आहे. जे पॉलिश नसतात ना, थोडेसे ब्राऊन रंगाचे असतात बघा, ते तीळ वापरायचे आहे आपल्याला. आणि तीळ छान असे फुलेपर्यंत तो भाजून घ्यायचा. तीळसुद्धा आपल्याला खूप जास्त काळे नाही करायचे, फक्त छान असे फुलले पाहिजे, भाजले पाहिजे असे ते भाजायचे आहे. अशा रंगावर आले की काढून घ्यायचे. आता हे गार करून घेऊया. शेंगदाणेसुद्धा गार झाले आहे. तर परत एकदा तुम्हाला दाखवते. हे बघा, शेंगदाणे अशा पद्धतीने तुम्हाला भाजायचे आहे. तर आपण नाही का गार झाल्यावर जरा वाटीने दाबले ना, पटपट त्याचे नाही का 2-2 तुकडेसुद्धा होतात. एवढे छान कुरकुरीत ते भाजले आहे. आता तीळसुद्धा गार झाले आहेत. तर एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये जेवढे आपण शेंगदाणे भाजले ना, त्यातले अर्धे किंवा थोडेसे 1-2 मूठ शेंगदाणे घालायचे आणि 1 मूठभर आपल्याला त्याच्यामध्ये तीळसुद्धा घालायचं आहे. हे दोन्ही एकत्रच घालायचं आणि हे दोन्ही एकत्र खाण्याचे खूप सारे फायदे आहे शरीराला, तेही मी तुम्हाला सांगते. आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतला आहे. गूळ अगदी बारीक चिरून घेतला आणि सपाट अशी वाटी भरून घेतली आहे. तर त्यातलं थोडंसं गूळ आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे, अगदी 1/4 वगैरे घालायचा अंदाजेच. आणि हे आपल्याला पल्स मोडवर फिरवायचा आहे. एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही आहे. चालू बंद करत आपल्याला मिक्सर फिरवायचा. म्हणजे काय होतं, शेंगदाण्याचं आणि तिळाचं तेल सुटायला मदत होते. म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचं याच्यामध्ये तेल किंवा नाही का तूप वापरण्याची गरज पडत नाही आणि त्याला थोडासा ओलसरपणा मिळतो. त्यासाठी ते पल्स मोडवरच तुम्हाला फिरवायचं आहे किंवा चालू बंद करत फिरवायचं. मिक्सरचं भांडं जरी मोठं असलं तरी आपल्याला हे 2-3 टप्प्यामध्ये थोडं वाटायचं आहे. एकत्र पूर्ण वाटण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर लाडू तुम्हाला जमणार नाही. तर आता हे बघा, तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलं आहे त्याला आणि ओलसरपणासुद्धा आला आहे. आता ही शेवटची बॅच घातली आहे. त्याच्यानंतर जेवढं गूळ उरलं होतं तेवढं घातलं आणि त्यानंतर परत 1 मोठा चमचा गूळ घातला आहे. म्हणजे आपण 1/4 वाटी गुळाचा इथं वापर केलेला आहे. म्हणजे 2.25 वाटी शेंगदाणे तिळासाठी आपण इथं 1/4 वाटी गुळाचा वापर केला आहे. किंवा तुम्हाला कमी गोड हवा असेल तर तुम्ही 1 वाटी गुळासुद्धा हे बनवू शकता. अजिबात खराब होणार नाही आणि बरोबर जमतातसुद्धा. अगदी परफेक्ट माप आहे हे. तर आधी हे आपण नाही का सर्व गाठी त्याच्या मोडून घ्यायच्या आणि एकसारखं त्याला मिश्रण करून घ्यायचं. म्हणजे कुठे जास्त गूळ कमी गूळ झाला असेल तर तो एकसारखा होईल. आता मूठ वळून बघितली की लगेच हा पेढा बांधला जातो. तर याच्यामध्ये आपल्याला अजिबात कोणतंही तेल किंवा तूप वापरायची गरज पडत नाही. पण तुम्हाला जर इथं कोरडंच वाटत असेल तर तुम्ही परत एकदा मिक्सरमधून हे मिश्रण फिरवून घ्यायचं. त्याला तुपाची किंवा तुम्हाला तेलाची गरज अजिबातच लागणार नाही. तर आता तुम्हाला सांगते की याला गरिबाचे लाडू का म्हणतात. तर आधी एकत्र कुटुंब पद्धत होती आणि तेव्हा घरात खाणारे 10-12 जण असायचे आणि तेवढी आर्थिक परिस्थितीसुद्धा नव्हती की काजू बदाम आणून तुम्ही ते लाडू बनवू शकतात. त्यासाठी शेंगदाणे हा एक सर्वात चांगला ऑप्शन होता की ते अगदी गरीबातला गरीब माणूससुद्धा घेऊ शकतो, शेंगदाणे आणि तीळ. तर त्यासाठीच ते त्याला गरिबाचे लाडू असे म्हणलं जायचं. तर आमची आजीसुद्धा त्याला गरिबाचे लाडूच म्हणायची. तर तेच मी तुम्हाला सांगितलं. तर आता तुम्हाला एकाच मापाचे लाडू करायचे असेल ना, तर असा 1 मापाचा कोणताही कप घ्यायचा आहे आपल्याला, जे मेजरिंग कप असतात आपले. आणि त्यामध्ये सपाट असं मिश्रण नाही का आपण भरून घ्यायचं आणि ते थोडंसं दाबून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचा एकसारखा असा लाडू वळून घ्यायचा. म्हणजे एका मापाचे लाडू तयार होतात, एका आकाराचे लाडू तयार होतात आणि तुम्हाला याच्यासाठी कोणत्याही वजन काट्याची वगैरे गरज पडत नाही. हे बघा, परत एकदा दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही एका मापाचे लाडू तयार करू शकता. तर शेंगदाणे खाण्याचे बरेच फायदे आहेत, तर तेही तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते मी.
तर शेंगदाण्यामध्ये प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स आहे जे शरीराला झटपट ऊर्जा देतात आणि थकवा दूर करतात. शिवाय आयर्न असल्यामुळे ना ॲनिमिया किंवा रक्ताची जी कमतरता आहे ती दूर होते आणि त्यातील व्हिटॅमिन ई जे आहे ना ते आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं आहे. त्वचा निरोगी राहते आणि तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ना हाडे व दातं आपले मजबूत राहतात. तिळामध्ये लिग्नेसन्स नावाचा एक घटक असतो ना जे खास करून नाही का मेनोपॉजमध्ये असणाऱ्या स्त्रियांसाठी ना खूप चांगलं आहे. हार्मोनल जे इनबॅलन्स असतं आपलं ते संतुलन राखतं ते. तर त्यासाठी त्यांनी खायला पाहिजे ज्या मेनोपॉजमध्ये ज्या लेडीज आहेत त्यांनी. आणि शिवाय थंडीमध्ये शेंगदाणे आणि तीळ आपल्या शरीराला उष्णताही देतं आणि ऊर्जाही टिकवून ठेवतं. त्यासाठी मुलांना रोज एक लाडू खायला द्या आणि गरिबाचे जरी असले तरी ताकद देणारे, ऊर्जा देणारे आणि बौद्धिक क्षमता वाढवणारे हे लाडू मुलांनाही खायला द्या. तुम्हीही खा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.